थोडं भाई थोडं पुढे या थोडस हात काढा काही नाही तुम्हाला हे आज स्टँड आहे. आज अनेक ठिकाणचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलंय. काय विश्वास आहे? अगोदरही देखील झालंय ना, आजही महायुतीला किती लोकांमध्ये महायुतीच्या बद्दल एक मतदान करताना त्यांनी विकासाला मत दिलेलं आहे आणि महायुतीला या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील मेजॉरिटी मतदान होईल आणि मेजॉरिटी सीट निवडून येतील. विरोधकांनी ईव्हीएम बद्दल अनेक शंका उपस्थित केलेल्या होत्या. सुप्रीम कोर्टात देखील गेलेले होते. मात्र सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम वरच मतदान होण्याचं शिक्कामोर्तब केलंय. मात्र संजय राऊत म्हणतायत की न्यायालयावरती देखील दबाव आहे. म्हणजे आता त्यांना न्यायालय दबावात वाटतंय. नाही कसं आहे, जेव्हा ते जिंकतात, जेव्हा समजा तेलंगणामध्ये जिंकले, जेव्हा राजस्थानमध्ये जेव्हा जिंकले, तेव्हा ईव्हीएम बरोबर होती आणि जेव्हा ते हरतात तेव्हा ईव्हीएम वर आक्षेप घेतात. हे असली कसली दुटप्पी भूमिका. आणि आता तर ते सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घ्यायला लागले. सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले यापूर्वी देखील देत होते. परंतु न्याय व्यवस्था आहे, तुम्ही कुठलीही काही चुकीची मागणी कराल आणि ती मागणी पूर्ण झाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आणि अट्टहास करणं हे लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीमध्ये या ठिकाणी मतदारांनी ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये विकासाला मत द्यायचं. गेले 10 वर्षामध्ये मोदीजींनी केलेलं काम तर लोकांसमोर आहे. 50-60 वर्षात काँग्रेसने केलेलं काम तेही लोकांसमोर आहे. त्यामुळे या देशाला प्रगतीकडे, विकासाकडे नेणारा प्रधानमंत्री पुन्हा बनवायचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिले, गेली 2.5 वर्ष महाविकास आघाडीचा कारभार पाहिलाय. सगळं ठप्प होतं ना, आपल्यालाही माहिती आहे. लॉकडाऊन होतं, सगळं बंद होतं. आमचं सरकार स्थापन झालं, सगळं आम्ही खुलं केलं. सगळे प्रकल्प बंद पडलेले, बंद पाडलेले आम्ही सुरू केले. चौफेर विकासाची गती या ठिकाणी वेगवान सरकारचं काम सुरू आहे. आणि त्यामुळे लोक कोणाला मतदान करणार? काम करणाऱ्यांना का घरी बसणाऱ्यांना? त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत. मोदीजी 24 तास काम करतात, ऊन वारा पाऊस बघत नाही. राहुल गांधी थोडं गरम झालं की परदेशात थंड हवा खायला जातात. लोक कोणाला मतदान करणार? काम करणाऱ्याला, एकही दिवस सुट्टी न घेणाऱ्याला का गायब होणाऱ्याला? त्यामुळे पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्धार आणि संकल्प लोकांनी केलेला आहे. त्यामुळे एक एक खासदार महत्वाचा आहे आणि त्याची प्रचिती या मतपेटीद्वारे लोक. आघाडी सरकारच्या काळात फडणवीसांसह अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल किंवा खोटे गुन्ह्यात अडकवलं जाईल असं तुम्ही म्हटलं होतं. मात्र आता 2 वर्ष झाले सरकार तुमचं आहे, मग काही कारवाई का केली नाहीये? कोणावर कारवाई? आम्ही अशा सूडबुद्धीने कारवाई करत नाही. सूडबुद्धीने कारवाई केली, कंगना राणावतवर केली, तुमच्या अर्णब गोस्वामीवर केली, राहुल जोशीवर केली, नारायण राणेंवर केली, किती लोकांवर केली. आणि हे केल्यानंतर आणखी काही लोकांना जेलमध्ये टाकायचं आणि सरकार आपलं वाचवायचं, हे सगळं जग जाहीर आहे. त्यामुळे मी आता त्याच्यावर बोललेलो आहे. आता पुन्हा बोललो. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना जेलमध्ये टाकणार होते किंवा त्यांना अटक करणार होते म्हणून ते पक्ष सोडून पळाले असे संजय राऊत म्हणाले. अरे ते पळपुटे लोकांना बोलायचा अधिकार काय आहे? हा एकनाथ शिंदे जे करतो ते खुलेपणाने करतो. जो निर्णय घेतो तो धाडसाने घेतो. मला कुठली भीती नाही आणि कुठल्याही भीतीपोटी दबावाखाली मी निर्णय घेतला नाही. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला आम्ही निर्णय घेतला आणि शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला, धनुष्यबाण वाचवण्यासाठी निर्णय घेतला, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही विचारांची प्रतारणा केली. ये जनता आहे, सब जानती है. नाशिकच्या जागेचं काय अजून तिढा सुटलेला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.